जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कुंभोजमध्ये किरकोळ कारणावरून 8वी-9वीच्या अल्पवयीन मुलांच्यात काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता। त्यावेळी मुख्याध्यापक कुरणे यांच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलाच्या घरच्यांनी माघार घेतली होती। पण मार खाल्लेल्या कुंभोजमधील अल्पवयीन मुलांनी मनात राग व द्वेष धरून दुर्गेवाडी वसाहत नंबर 1 येथील अल्पवयीन मुलास मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज घडली। त्यामुळे हातकणंगले पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी जमली होती। यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी देशमुख यांनी दोन्ही पार्टीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटी दुर्गेवाडी वसाहत नंबर 1 यांनी रीतसर त्या अल्पवयीन मुलांच्यावरती गुन्हा नोंद केला। तेव्हा प्रभारी अधिकारी देशमुख यांनी पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांच्या समवेत बीट अंमलदार पट्टेकर व गोपनीय संग्राम पाटील यांनी त्या अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवलं। कुंभोज दुर्गेवाडी वसाहत नंबर 1 मध्ये शांतता नांदावी व वाद वाढू नयेत यासाठी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील, दुर्गेवाडी सरपंच अशोक पाटील, सदानंद महापुरे यांनी खूप प्रयत्न केले, पण तो वाया गेला। दुर्गेवाडीच्या लोकांनी गुन्हा दाखल झालाच पाहिजे असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी गावातील पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी सागर जमणे, कुंभोज। ही जी मुलं आहेत, पालकांना विनंती आहे माझी, तुमची जी मुलं आहेत त्यांना काय करा की चांगल्या कामामध्ये गुंतवा कुठेतरी। त्यांना वडील असेल तर जिथं कामाला जाते तिथं सोबत घेऊन जावा, अजून कुठं तर त्यांना फिरायला घेऊन जावा, शेतात घेऊन जावा, इकडे तिकडे घेऊन बस अभ्यासाला असलं काय करू नका। ते तुमच्याबरोबर याचं ते पण शिकत नाही आणि अभ्यास पण करत नाही ते, आणि शिक्षकांकडे जाऊन वगैरे बघत जावा। नुसतं पुस्तक वाचलं बसलाय पुस्तक घेऊन याचा अर्थ अभ्यास केला असं काय होत नाही का? होतोय त्याचा अर्थ तसा, किंवा नुसती मार्कच पडले 80-85% तरी पण माझा लय बाबा हुशार आहे असं पण होत नाही, आहे का तसं? शाळेमध्ये मार्किंग सिस्टीम वेगवेगळे आहेत, मी तपास। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।